नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, सौ आयडा बॅरेटो यांच्या सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाचं पुढचं प्रकरण आहे. माझ्या आजीच्या आठवणींचे छान कवडसे. तुम्हाला आठवतं आहे ना, आपल्या प्रत्येकाच्या लहानपणी आपल्याला राजा राणीच्या, त्यांच्या राजकन्येच्या, त्यांच्या शूर राजपुत्राच्या गोष्टी वाचायला किंवा ऐकायला किती मजा यायची का नाही. त्यावेळी आपलं ते रंगीत जादूमय स्वप्नाळू जग किती मनोवेधक होतं. नंतर स्वप्नात त्या जादूची काठी घेऊन आकाशात उडणाऱ्या सुंदर गुलाबी परीबरोबर मी सुद्धा एक सोनेरी परी होऊन उडत असे. त्यावेळी जर आईने मला उठवलं तर मी चिडून म्हणत असे, आई कशाला उठवलंस ग, मी सोनेरी परी होऊन आकाशात उडत होते ना. तेव्हा माझी आई हसत हसत म्हणाली होती, चला परी उठा, आता शाळेत जायचं आहे. मग त्यावेळी मला त्या शाळेचा इतका राग यायचा म्हणून सांगू. या छान छान गोष्टींबरोबर आपल्या आजी आणि आईच्या आठवणींच्या गोष्टी ऐकणंसुद्धा आम्हा मुलांसाठी रोमांचक अनुभव असे आणि मी तो कितीतरी वेळा घेतला. कधीकधी बहुतेक करून शनिवारीच. दुपारी आमच्या वाड्यातली पुरुष मंडळी भाकरी खाऊन शेतावर गेली की आमच्या ओसरीवर माझ्या आजीबरोबर आनंदी आत्या, इरली काकू, गुणा आणि मंगी काकू, कंबळी काकू आणि माझी आई अगदी दोन्ही बाजूंनी ओळीनं बसत. त्यावेळी त्या सर्वांमध्ये म्हणजे समोर शेंगांची 2-3 सोडलेली पोती असायची. या शेंगदाण्याच्या राशीमधल्या खूप शेंगा सुपात घेऊन त्या सगळ्या जणी बसायच्या. नंतर त्या शेंगा हलके जमिनीवर मारून किंवा हातानं दाबून फोडलेल्या त्या शेंगातले दाणे पटापटा सुपात गोळा करत. हे त्यांचं फोडण्याचं काम चालू असताना त्या सर्वजणी मध्ये मध्ये 4 दाणे तोंडात टाकून जवळच ठेवलेला गुळाचा खडा तोंडात घालत. या अशा शेंगा फोडण्याच्या वेळी आमच्या सातमाईंच्या वाड्यात फक्त बायकांचं राज्य असे. त्यावेळी आम्हा पोरांनासुद्धा शनिवारची शाळेची अर्ध्या दिवसाची सुट्टी असे. शनिवारी शाळेत बहुतेक वेळेला रहीम मास्तर शिकवणी ठेवत नसत. रविवारी मात्र आम्हा पोरांना संपूर्ण दिवस शाळेत शिकवणीसाठी जायला लागे. मी काय सांगत होते की आमच्या आया अशा ओळीनं शेंगा फोडायला बसल्या की आम्हा पोरांना कळायचं, आता आजी जुन्या आठवणींच्या गोष्टींचा खजिना उघडणार. त्यामुळे मग आम्ही पोरं अगोदरच आपापल्या आयांच्या मागे आपली जागा धरून गूळ शेंगा खात तिथेच लोळत पडायचो. यावेळी मात्र आम्हा कोणावर कसली पाबंदी नसे. आम्ही पोरं मस्त गूळ शेंगा बकवत आजीच्या त्या गोष्टीत रमून जायचो. आता वाटतंय तो प्रत्येक क्षण आम्हा सर्वांना एकमेकांच्या फार जवळ आणणारा होता. म्हणून मी तुम्हाला सांगते, हे असे एकत्रपणाचे क्षण फार दुर्मिळ असतात. म्हणून आपल्या घरात चहा पाणी किंवा संध्याकाळचं जेवण तरी एकत्र घ्यावं. हो, त्यामुळे एकमेकांशी बोलता येतं, एकमेकांबद्दलची आपुलकी आपोआप वाढते. त्यामुळे त्या शेंगा फोडायच्या वेळी आमच्या आयांमध्ये सुद्धा आपापल्या शेंबड्या दिवट्यांची कौतुकं करायची अगदी चढाओढ लागत असे. आणि त्यावेळी आमची ती कौतुकं ऐकून ऐकून आमच्या अंगावर मुठभर मांस चढायचं. त्यावेळी आमची ती कौतुकं आम्ही अगदी कान लावून ऐकत गुळ शेंगा खात फुशारून बसायचो. फार सुंदर होते ते दिवस. एखाद्या उमललेल्या टप्पोऱ्या गुलाबाची एक एक पाकळी गळून पडावी तसे ते छान सुंदर दिवस भराभर संपून गेले होते. पुढे अचानक आमचा सखा आम्हा सगळ्यांना सोडून निघून गेला आणि नंतर आमच्या काकूंच्या आणि माझ्या आईच्या तोंडाला आमच्या पोरांची कौतुकं सांगायला खीळच बसून गेली. आमच्या आयांचं ते असं एकत्र बसून शेंगा फोडणं संपून गेलं. आम्ही पोरांनी नंतर कधी आमची कौतुकच ऐकली नव्हती, तर फक्त आमच्या इरली काकूंचे ते मूक हुंदके आम्ही ऐकत राहिलो होतो. खरंच आमचा सखा तसा न विसरण्याजोगता फार गोड होता. तो गेल्यानंतर आम्हा सर्व भावंडांना प्रथम त्याची अतिशय आठवण येऊन आमचा जीव कासावीस होई. तसा तो अनेक वेळा आमच्या स्वप्नात येऊन आमच्याबरोबर खेळत राहायचा. पुढे आम्हा सर्व काक भावंडांना त्याच्या त्या न असण्याची सवय झाली. पण आमची इरली काकू मात्र आपल्या त्या देखण्या पोरासाठी अहोरात्र तळमळत राहिली होती. तिने आपल्या सखाच्या अशा जाण्याला आमच्या सातमाईंच्या वाड्याला जबाबदार ठरवून आम्हा सगळ्यांना भयंकर मनस्ताप दिलेला होता.
पुढे आमच्या वाड्यातल्या बायकांचं या इरली काकूंमुळे असं एकत्र शेंगा फोडायला बसणं कधी झालं नव्हतं. तर आम्हा पोरांना आमच्या आयांच्या तोंडून आमची कौतुकं न ऐकता फक्त इरली काकूंचे आम्हाला घातलेले शिव्या शापच ऐकू येत होते. या अशा शेंगा फोडण्याच्या वेळी माझ्या आजीनं सांगितलेल्या तिच्या आयुष्यातल्या काही रोमांचक घटना आज मी तुम्हालाही सांगणार आहे. या तिच्या आठवणीत आजीची एक फार हृदयद्रावक अशी आठवण मला आत्तासुद्धा ठळकपणे आठवते. माझ्या आजीचा सगळ्यात मोठा भाऊ सदानंद त्यावेळी अवघा 20 वर्षांचा होता, तर माझी आंबा आजी तेव्हा 7 वर्षाची होती. त्यावेळी नुकताच पावसाळा सुरू झाला होता, शेताच्या पेरण्या संपल्या होत्या. एकदा सदानंद संध्याकाळी शेतातून बैलांना घेऊन घरी येताना बांधावरचं लहानसं फुरसं त्याच्या डाव्या पायाला डसलं होतं आणि तो तिथेच पडून सगळं काही क्षणात संपलं होतं. कोणाला त्यावेळी काही करावं हे सुद्धा सुचलं नव्हतं. त्या लहानशा फुरशानं सदानंदचा ऐन तारुण्यात घात केला होता. त्यानंतर आजीचा तो तरुण भाऊ नेहमी आपल्या आईला त्या शेताच्या बांधावर बसून रडताना दिसायला लागला होता. आपल्या त्या पोराला असं रडताना बघून ते त्याचं भूत आहे हे माहीत असूनसुद्धा त्याच्या आईचा जीव कळवळला होता. त्यावेळी ती तशीच आपल्या पोराजवळ जाऊन रडत रडत म्हणाली, सदानंदा माझ्या लेकरा तू का रडतोयस पोरा. त्यावेळी आपलं तोंड दोन्ही हातांनी झाकून रडणाऱ्या सदानंदानं आपले हात काढून हळूहळू आपलं तोंड वर करून आपल्या आईकडे बघितलं आणि तो रडत म्हणाला, आई मला भूक लागली आहे, मला भाकऱ्या उसळ दही मिरची पाहिजे. हे ऐकून ती माऊली कळवळली आणि म्हणाली, लेकरा तू माझ्याबरोबर घरला चल, मी तुला भाकऱ्या देते. पण सदानंद म्हणाला, आई मला इथेच भाकऱ्या आणून दे. तेव्हा माझ्या पणजीनी पटकन सदानंदानं मागितलं ते सगळं आणून दिलं होतं. नंतर त्या जेवणासहित सदानंद नाहीसा झाला होता. त्यानंतर बरेच दिवस गेले आणि पुन्हा एकदा त्या शेताच्या कडेच्या बाबळीच्या झाडाखाली खाली मान घालून रडताना दिसला. तेव्हासुद्धा ती पळत त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, लेकरा तुला काय पाहिजे. यावेळी त्यांनी कोंबड्याचं कोरड्यास आणि भाकऱ्या मागितल्या. पुढे सदानंद 4-8 दिवसांनी आपल्या आईकडे हे ते मागत राहिला आणि ती माऊली रडत रडत त्याच्या सगळ्या इच्छा पुरवत राहिली. आश्चर्य म्हणजे हा सदानंद फक्त आपल्या आईला दिसत असे, बाकी कोणालाही तो दिसत नसे. ही गोष्ट गावात कळल्यानंतर अनेक जणांनी आमच्या पणजीला सांगितलं की सदानंदाला काही न देता त्याला निघून जायला सांग, कारण असे अडकलेले आत्मे पुढे समजा त्यांना काही नीट नाही दिलं तर ते हिंस्त्र होतात, काहीही करू शकतात. पण माझ्या पणजीनं कुणाचं काहीही न ऐकता ती आपल्या पोराच्या मागण्या पुरवत राहिली. त्यावेळी त्या आईच्या हृदयात एकच समाधान होतं की आपला पोर कशाच्या का रूपात असेना आपल्या जवळ आहे, आपण दिलेलं त्याला पोचतं. आता कधी भूतयोनी जवळ जाऊ नये, कारण भूतयोनी म्हणजे वासनात अडकलेले आत्मे असतात आणि नंतर त्यांच्या जवळ गेलेल्यांना ते हाताशी धरून आपल्या वासना पुऱ्या करू बघतात. आमच्या पणजीच्या बाबतीत तेच घडलं होतं. एकदा हा सदानंद तिला म्हणाला, आई मला इथं एकट्याला खूप कंटाळा येतो, म्हणून मला बोलायला आंबा पाहिजे, तू तिला इथे शेतावर घेऊन ये, मग मी तिला नेतो. हे ऐकताच माझी पणजी धाडकन शुद्धीवर आली होती. ती चटकन त्याला म्हणाली, पोरा सदानंदा मी नेहमी तू मागितलेलं देत आले, तरी आता तू इथून निघून जा, कारण तुला मी आंबा देणार नाही. सदानंद एकदम हिरमुसला झाला आणि म्हणाला, आई मला आंबा पाहिजे, नाही तर मी तुला सोडणार नाही. नंतर त्या पणजीला इथे तिथे सदानंद आंबाला मागताना दिसायला लागला होता. तो दिवसेंदिवस उग्र होत चालला होता. पणजी घाबरली. नंतर तिने अनेक मांत्रिकांना तांत्रिकांना बोलवलं, सदानंदाला थांबवायला बघितलं, तरी त्या कोणालाही दाद न देता तो आंबाला मागतच राहिला. तेव्हा ते तांत्रिक म्हणाले होते की तुम्ही त्याला नेहमी त्यांनी मागितलेलं देत आलात आणि आता त्याला ती सवय झाली, आता आंबा त्याला दिल्याशिवाय तो तुम्हाला सोडणार नाही. त्यावेळी आपल्या आंबाला म्हणजे माझ्या आजीला वाचवण्यासाठी तिने काही विचार केला. एकदा ती चुलीकडे भाकऱ्या करत असताना तिला सदानंद त्या माजघराच्या कोपऱ्यात रडत आय मला आंबा पाहिजे असं म्हणताना दिसला. तसं पणजी त्याला म्हणाली, लेकरा आंबा नको, थांब मी येते तुझ्याबरोबर. सदानंद एकदम चल आहे म्हणून उठला. त्याच क्षणी माझ्या पणजीला उचकी लागली आणि तिची ती उचकी काही केल्या थांबेना.
पणजी त्या उचक्या देत देत तासाभरात गेली. हे सगळं इतक्या वर्षांनी आम्हा सगळ्यांना सांगताना माझी आजी आपल्या आईच्या आठवणीनं रडत म्हणाली की माझी आई मला वाचवण्यासाठी स्वतः दादाबरोबर निघून गेली. त्यावेळी इतक्या वर्षांनी सुद्धा तिचं ते आपल्या आईचं दुःख हृदयाच्या सांदी कोपऱ्यातनं हलकेच बाहेर आलं होतं. त्यावेळी आम्ही तिच्याकडे बघत असताना ती आपले डोळे पुसत आम्हा सगळ्यांना म्हणाली की म्हणूनच कधीही कुणा मृत व्यक्तीच्या सहवासात जाऊ नये, कारण आपल्याला जे उपभोगता येत नाही ते दुसरा कोणीतरी उपभोगतो आणि त्या भावनेने नंतर ते आत्मे उग्र होतात, त्रास देतात. या आठवणीनंतर आजीनं सांगितलेली तिच्या आयुष्यात घडलेली एक भीतीदायक परंतु रोमांचक अशी घटना मी तुम्हाला आता सांगते. त्यावेळी तिला नुकतीच आमची आनंदी आत्या झाली होती. आत्या त्यावेळी 7 महिन्यांची होती. त्यावेळी नेहमीप्रमाणे शिरगुप्पीला म्हाळसादेवीची जत्रा भरली होती आणि आनंदीला आणि आजीला घेऊन माझे आजोबा बैलगाडीनं जत्रेला गेले होते. त्यावेळी एक पद्धत होती. घरच्या बायका जरा कुठे बाहेर निघाल्या की आपल्या जवळचे सगळे दागिने घालून अगदी दागिन्यांनी मढून जात. त्यांचंही बरोबर होतं. तेव्हाच्या बायकांना त्यावेळी क्वचित आपल्या वाड्याच्या बाहेर जायला मिळायचं. मग त्यावेळी त्या आपले असे दागिने घालून आपली दागिन्यांची हौस भागवून घेत. त्यामुळे आजीने त्यावेळी आपले सगळे दागिने घातले होते आणि त्यात ती जत्रेला निघाली होती. मग काय विचारता, तिने आपल्या कमरेला चांदीचा कंबरपट्टासुद्धा घातला होता. म्हाळसादेवीच्या या जत्रेला नेहमीप्रमाणे कुस्त्यांचे फड, बैलांच्या धावण्याच्या शर्यती होत्या. आमच्या आजोबांना शर्यतीचं वेड होतं. झालं, त्यांनी आजीला देवळात बसवलं आणि त्या बैलांची शर्यत बघण्यात इतके रंगून गेले की संध्याकाळ कधी होऊन गेली त्यांच्या लक्षातच नाही आलं. नंतर जेव्हा आजोबा धावत पळत देवळात आजीकडे आले तेव्हा ती रागाने म्हणाली, अहो 7 वाजत आले, आपल्याला 6 मैलाची वाट तोडवायची, याचं तरी भान माणसाने ठेवावं ना. आजोबा खजील झाले आणि म्हणाले, आंबे माझं चुकलं. अगं त्या बैलाच्या शर्यतीत मला वेळेचं भान नाही राहिलं, चल आता निघूयात. आणि ते निघाले. आमच्या आजोबांची ती बैलगाडी त्या सुनसान रस्त्यावरनं सावकाश चाललेली होती. त्यावेळी अशा सुनसान रस्त्यावर वाटमारी फार होत असे. भुकेलेले रामोशी शेतात लपून बसून राहत आणि उशिरा अशी एकटी दुकटी बैलगाडी दिसली की तिला अडवून लुटमारी करत. अडवलेल्या बैलगाडीतल्या माणसांना हे रामोशी लुटत. त्यांनी पोलिसात तक्रार करू नये म्हणून गोफणीच्या दोरीने सर्वांचे, अगदी बायका मुलांचे सुद्धा गळे घोटून त्यांना ठार मारत. त्यावेळी ते त्या गाडीतलं सगळं काही लुटून त्या सगळ्यांना ठार मारून त्या गाडीला जुंपलेले बैल घेऊन जात, त्यांना मारून मेजवानी जोडायला. जर अशी एखादी बैलगाडी या दरोडेखोरांनी घेरली तर त्या बैलगाडीतल्या सगळ्यांनी समजावं की आपला मृत्यू आलेला आहे. त्यामुळे सहसा त्यावेळी फार संध्याकाळ झाली की कुठली एकटी दुकटी बैलगाडी रस्त्यानं निघत नसे. वाटसरू वाटेवर मुक्काम करून सकाळी निघत. आता या रामोशी, भिल्ल, धनगर आणि कातकऱ्यात एक प्रथा होती. समजा एखाद्या स्त्रीने, ती कुठल्याही जातीची असू दे, त्या कोणाच्या पायावर आपलं पोरगं घातलं की ज्या व्यक्तीच्या पायावर ते पोरगं घातलं जातं त्या क्षणी त्या पोराचा ती व्यक्ती मामा होते. आणि हे नातं हे भिल्ल, रामोशी, कातकरी, धनगर मानत. आणि केवळ ह्या एका नात्यामुळे दरोडेखोरी होत असताना जर एखाद्या स्त्रीनं आपलं मूल त्या दरोडेखोराच्या पायावर घातलं तर त्यांचे जीव नक्की वाचत, कारण मामा आपल्या भाचरांना कसं ठार मारणार. ते काय कंस होते. आमच्या आजोबांची बैलगाडी सावकाश चालली होती. त्यावेळी आजी छोट्या आनंदीला पदराआड घेऊन आजोबांच्या त्या रंगलेल्या शर्यतीच्या गोष्टी ऐकत बसलेली होती. बाहेर बरंच अंधारलेलं होतं. 4 मैलाचं अंतर त्यांनी पार केलं होतं. आता 7 मैचा वाडा जवळ होता. आजी आजोबांना म्हणाली, अहो बैल जरा जोरात हाका, खूप अंधारलंय, या रस्त्यावर दुसरी एखादी बैलगाडी नाही आहे, मला भीती वाटते. तरी आजोबा पान खात म्हणाले, आंबे अगं वाटमारी आडवाटेच्या रस्त्यावर होते, हा शिरगुप्पीचा सरळ रस्ता आहे, इथे काही वाटमारीची भीती नाही, तू घाबरू नको. आजोबा असं म्हणत होते तेवढ्यात त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी शेताच्या कडेला लपून बसलेले, काळ्या वाकळी डोक्यावर पांघरून हातात तळपत्या कुऱ्हाडी घेतलेले 20-25 रामोशी अचानक भुईतनं कोंब फुटावेत तसे धावत बाहेर आले. त्यांनी आजोबांच्या बैलगाडीला घेराव घातला. त्यांचा मुख्य म्होरक्या हातात कुऱ्हाड घेऊन बैलगाडीसमोर उभा राहिला.
तेव्हा आजोबांनी हो हो करून आपली बैलगाडी थांबवली होती. ते वळाले, आजीला म्हणाले, आंबे घात झाला, रामोशांनी बैलगाडी अडवली. एवढं बोलून ते एकदम त्या बैलगाडीतनं उतरून त्या पुढे उभे असलेल्या म्होरक्याला म्हणाले, हे बघा, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, माझ्या बायकोचे दागिने घ्या, पण माझी 7 महिन्यांची पोर आहे म्हणून आम्हाला जाऊ द्या. मी म्हाळसादेवीची शपथ घेऊन सांगतो, मी पोलिसात जाणार नाही, फक्त आम्हाला जीवदान द्या. तेव्हा त्या म्होरक्यानं पुढं होऊन आजोबांचं बकोटं धरून त्यांना लाथ मारून त्या बाजूच्या रामोशा पुढे ढकलत ओरडला, अरे ह्याच्या गळ्याभोवती गोपणे बांधा, मी तवर ह्याच्या बायकोकडं बघतो. त्यावेळी माझी आजी थरथरत गाडीतनं खाली उतरली. तेव्हा आजोबांच्या गळ्याला तो गोपणीचा फास घातला गेला होता. माझ्या आजीनं काय होतं हे कळण्या अगोदर झटकन आनंदीला त्या रामोशाच्या पायावर ठेवलं. आनंदी जोरजोरात रडत होती. आजी गुडघे टेकून हात जोडून रडत म्हणाली, दादा, माझी पोर तुझ्या पायावर आहे, तिची मान अगोदर तू तोड, नंतर माझी तोड, पण माझ्या धन्याला जाऊ दे. त्यावेळी तो म्होरक्या स्तब्धपणे रडणाऱ्या आनंदीकडे बघत गप्प उभा होता. त्यांनी आजोबाच्या गळ्यात तो गळफास घालून तो आवळाईच्या तयारीत असलेल्या रामोशाला म्हणाला, अरे गड्या, सोड त्याला. दागिने उतरवणाऱ्या माझ्या आजीला म्हणाला, अक्का, वाईस थांब, माया भाचराला माया पायामध्ये ठेवून शान तू दागिनं का उतरवती? या माया भाचराला आणि तुवा धन्याला घेऊन शान घरला जा, लय रात मोप झाली. असं म्हणून आजी आणि आजोबांना काही कळण्यापूर्वी त्या म्होरक्यानं आनंदीला उचलून आजीच्या हातात दिलं आणि ती रामोशांची टोळधाड बघता बघता बाजूच्या शेतात घुसून नाहीशी झाली. मग आजी आजोबा सुखरूप आपल्या 7 महिन्यांच्या वाड्यात आले. हे सांगताना आजी भरल्या गळ्यानं म्हणाली, त्या थंड भयानक रात्री ह्या आनंदीने मला आणि आपल्या बाला वाचवलं. याच शेंगा फोडण्याच्या वेळी आजीनं ती भर पावसाळ्यात आपल्या वाट चुकलेल्या गाईला शोधायला गेले असताना आजोबांना ती कालिया नदी वर उचलून कशी तरंगत होती ही घटना अगदी सविस्तरपणे आम्हाला सांगितली. तसंच आमच्या 7 महिन्यांचा राखणदार, तो केसाळ तपकिरी खवल्याचा मगरीसारखा दिसणारा 7 भिंगी सर्प एखाद्या विशेष प्रसंगी कसं आपलं दर्शन देतो हे अद्भुतसुद्धा ऐकवलं. आम्ही सगळ्यांनी नाना प्रश्न विचारून तिला प्रत्येक वेळी भांडावलं. त्यावेळी की नाही आजीच्या तोंडून आम्ही इतक्या अद्भुत गोष्टी ऐकल्या की त्या गोष्टींवर आजचं आधुनिक शास्त्र कधीच विश्वास ठेवणार नाही. आता शास्त्रीय म्हणणं काय की कुठली अद्भुत गोष्ट घडायला एखादं शास्त्रीय कारण असतं. आता शास्त्र म्हणजे एखादी गोष्ट निसर्गाद्वारे कशी घडली किंवा ती गोष्ट कशाचा परिणाम होऊन घडली हे शास्त्राद्वारे समजतं. पूर्वी ज्या अनेक अद्भुत गोष्टी घडल्या त्या सगळ्या घटनांना शास्त्र काही ठोस पुरावे देत नाही. पूर्वीचे लोक म्हणतात की देव, जलपरी, राक्षस, पर्या, भूत, वेताळ ही सर्व अस्तित्व खरीखुरी होती आणि आहेत. आणि त्याला पुराण, बायबल, कुराण दुजोराही देतात. काही जुन्या प्राचीन ग्रंथात त्याचा उल्लेखसुद्धा आहे. आता शास्त्राप्रमाणे पूर्वी माकडाच्या अस्तित्वातनं माणसाच्या अस्तित्वाचा उदय झाला. त्यामुळे आजही काही पुरुषांच्या ढोंगणाच्या मधल्या हाडावर माकडासारखी लहानशी शेपूट उगवते. ती शेपूट माणूस आणि माकड यांच्या परस्पर संबंधाचा पुरावा आहे. आता मदर मेरी, मुक्ताबाई, संत तुकाराम हे सशरीर स्वर्गलोकी गेले असा उल्लेख आहे. मग स्वर्गलोक आणि एलियन जग यांचा परस्परांशी संबंध असेल का? रामायणात तो दगडाचा तरंगता पूल, ते आकाशातून मंत्राद्वारे शस्त्रानं युद्ध करणं हे सगळं एलियन जगाशी साम्य दाखवतं. आता माझ्यातर्फे सांगायचं तर माझ्या आजीनं सांगितलेल्या अनेक अद्भुत गोष्टींवर आमचा विश्वास आहे. आता तुमचं शास्त्र काही म्हणू दे बापडं, तरी तुमच्या त्या शास्त्राला सुद्धा न उलगडणाऱ्या अनेक गोष्टी निसर्गात भरलेल्या आहेत. त्या सगळ्या आमच्या 7 माई आणि झपाट्या इतक्या खऱ्या आहेत. पुढे आम्ही पोरं मोठी झालो, शिकलो, आमचे आत्मा तुकादादा मोठे डॉक्टर झाले, तरी आजही त्यांचा आणि आमच्या आजीच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास होता, आहे आणि तो नेहमीच राहील. आमच्या दाजी काकांच्या वाड्यात कोल्हापूरच्या जत्रेच्या वेळी इंदू आजींबरोबर आलेला धनगर जातीचा परसू लहानपणापासून दाजी काकांच्या वाड्यात इंदू आजीच्या पदराखाली वाढला. हा परसू दाजी काकांच्या आणि इंदू आजीच्या अत्यंत विश्वासातला,
त्यांना त्यांच्या मोठ्या मुलासारखा लाडका. तसा परसू दाजी काकांच्या कुटुंबाचा एक भाग. दाजी काका लहानपणापासून दमे करी, त्यामुळे त्यांना सतत आपल्या ओल्या शेतात दिवस रात्र खपणं जमत नसे. तसे त्यांच्या शेतात गडी आणि रामोशीत सगळी कामं आटोपीत, पण त्यांच्यावर लक्ष द्यायला दाजी काकांना शेताच्या थंड वातावरणात जावंच लागायचं आणि त्याचा त्यांना त्रास होत असे. पण परसूनं जरा मोठा झाल्यावर आपल्या दाजी काकांच्या शेतातला सगळा कारभार आपल्या हाती घेतला होता. त्यामुळे दाजी काकांना आता विश्रांती घेता येत होती. परसू दाजी काकांना आणि कौशल्येला आपले आईवडील मानत असे. इंदू आजीला आपली आजी, तर लहान अन्नीला तो आपला लहान भाऊ समजत असे. दाजी काकांच्या शेतात बाहेरचे 6 रामोशी 4 गडी परसूच्या देखरेखीखाली खपत असत, तरी तो आपल्यावर विश्वासानं सगळ्या शेतीचा कारभार सोपवलेल्या दाजी काकांच्या विश्वासाची परतफेड दिवस रात्र त्यांच्या शेतात मळ्यात खपून करत असे. त्यामुळे दाजी काका आता आपल्या ओसरीवरच्या पितळी कडीच्या झोपळ्यावर बसून पान तंबाखू खात ख्या ख्या करून खोकत निवांतपणे बसायला लागले होते. आता दाजी काकांच्या शेतात रामोशी गडी खपत असत, पण त्यांच्या रानफुलांच्या मळ्यात मात्र वावर परसूचाच असे. तिथल्या सगळ्या प्रकारच्या भाज्या तो स्वतः खपून उगवायचा. त्या रानफुलांच्या मळ्यात त्यांनी भाज्या ठेवण्यासाठी स्वतः खपून अगदी ऐसपैस अशी मोठी झोपडी बांधली होती. त्या उगवलेल्या सगळ्या भाज्या आणि इतर धान्याची पोती घेऊन दाजी काकांबरोबर शिरगुप्पीला जाऊन तो सगळा माल परसू दाजी काकांच्या देखरेखीखाली विकत असे. पैशाचा सगळा हिशोब दाजी काका बघत, आलेले पैसे तिथे बँकेत भरून येत. कारण न शिकलेल्या परसूला तो पैशाचा हिशोब काही जमत नव्हता. तसा अनेक वेळा परसू एकटा सगळा बाजार घेऊन जात असे, तेव्हा नंतर मध्ये कधीतरी जाऊन दाजी काका पैशाचा हिशोब करून पैसे बँकेत भरून येत. पूर्वी म्हणजे आमचे दादी काका तरुण असताना ते आपल्या हाताशी 4 रामोशी घेऊन आपल्या शेतीची सगळी कामं स्वतः आटोपून घेत, पण वयोमानाने त्यांचा दामा बाळावला. थोड्याशा श्रमानं त्यांचे हातपाय भरून यायला लागले. त्यामुळे नंतर त्यांनी आपल्या शेतीवाडीचा सगळा कारभार परसूवर सोपवला आणि परसूसुद्धा त्यांच्या नजरेत खरा ठरला. पूर्वी कौशल्या काकू असताना त्या नवीन आलेल्या परसूचं पान अंगणात मांडून त्या उंबरठ्यात उभं राहून त्याला काय हवं नको ते बघत. त्यावेळी दाजी काका इंदू आजी माझघरात जेवत असत. खरं तर त्यावेळी इंदू आजीनं परसूचं पान अंगणात मांडायला कौशल्या काकूंना सांगितलं होतं. म्हणजे त्यावेळी त्या नोकराच्या दर्जानं परसूला वागवत होत्या. त्यांचंही बरोबर होतं ना, कारण पुढे ओळख ना पाळक मी घरचा मालक असं व्हायला नको असं त्यांना वाटलं होतं. परसूला आपली ती कौशल्य आय फार आवडत होती. आजीचा त्यांना असलेला त्रास त्याला माहिती होता. आपल्या त्या शांत आणि गप्पपणे सर्व सोसणाऱ्या कौशल्य आईचं त्याला फार वाईट वाटत असे. त्यामुळे तो काय करायचा, दाजी काकांच्या बाहेरच्या तसंच घरच्या कामातसुद्धा आपल्या कौशल्य आईला होता होईल तेवढी मदत करायचा. ज्यावेळी कपाळात खिळी घुसून कौशल्या काकू गेल्या, तेव्हा मागच्या दारात जाऊन परसू आपली आईच गेली असं समजून इंदू आजीच्या कुशीत शिरून धो धो रडला. पुढे दाजी काकांच्या त्या मोठ्या वाड्यात दाजी काका, इंदू आजी, वेडावाकडा अन्नी आणि तोच राहिले. काही वर्षांनंतर परसू मोठा झाला, त्या घरातला एक होऊन गेला. कधी मायेनं इंदू आजी अंगणात झोपलेल्या परसूला डोक्याला तेल चोळून त्याच्या अंगावरची वाकळ नीट घालून पुटपुटायची, परश्या बाहेर लय गारठा वाटला तर आत ये झोपायला. आता दाजी काकांच्या घरची शेत वाडा परसूच्या मेहनतीवर चाललेलं होतं. हा परसू आपल्या शेताला इतका जपत असे की तो आपल्या शेतातलं एक ज्वारीचं कणीस किंवा ऊसाच्या मळ्यातलं एक खाड कधी आपल्या जागेवरनं हलू द्यायचा नाही. दाजी काकांच्या परसूला आम्ही परसू दादा म्हणायचो. हा आमचा परसू दादा चांगला 6-6.5 फूट उंच, विलक्षण दणकट तब्येतीचा होता. त्याचे हातपाय अगदी एखाद्या लोखंडी खांबासारखे मजबूत होते. त्याच्या गोल डोकीवरचे उभे राहिलेले बारीक केस, त्याचा सावळा वर्ण आणि काळ्याभोर मिशा यामुळे आमचा परसूदादा नुकत्याच बाबळीच्या झाडावरनं उतरलेल्या एखाद्या वेताळासारखा दिसायचा. त्यात परसूदादा नेहमी एक आखूड धोतर नेसून उघडा बंब राहत असे. त्याचं ते सावळं लोखंडी शरीर तिन्ही त्रिकाळ उघडच असायचं आणि ह्या सगळ्यामुळे आमचा परसूदादा एखाद्या राक्षसासारखा दिसत असे.
त्याच्या त्या राक्षसी दिसण्यामुळे आम्ही पोरं त्याला घाबरायचो. त्यामुळे आम्ही पोरांनी कधी त्याच्या शेतातनं साधी गवताची एक पाती पण उपटली नाही. परसूदादा आम्हा मुलांशी फार मायानं वागायचा. कधी आम्ही दाजी काकांच्या मळ्याजवळ गेलो की लगेच पुढे यायचा, म्हणायचा, काय पोरांनो, मळ्यावर धाड घालायला आला जणू, पण वाईच थांबा. आणि मग तो स्वतः काही उसांचे खाड काढून आम्हाला खायला देत असे आणि नंतर जोरात हसायचा आणि ओरडायचा, आता येथून निघा. तेव्हा आम्ही घाबरलेली पोरं ती उसाची खांडी घेऊन धूम पाडायचो. असा हा परसूदादा अहोरात्र दाजी काकांच्या शेतात रानफुलांच्या मळ्यात खपायचा आणि रात्री दाजी काकांच्या अंगणात एक वाकळ घेऊन पाडायचा. तसं त्याला आमच्या दाजी काकांच्या वाड्यात कुठल्याही गोष्टीला कसलाही मज्जाव नव्हता. आमच्या इंदू आजी त्याला त्याच्या आवडीचे काही शिजवून दाजी काकांबरोबर त्याचा पाट मांडून खायला घालत. त्याला त्यांनी एक खोलीसुद्धा दिली होती, तरी इमानी परसूला दाजी काकांच्या वाड्यातल्या आपल्या पायरीची जाणीव होती. त्यांनी कधीही दाजी काकांच्या किंवा आपल्या इंदू आजीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला नव्हता. आपलं काम बरं की आपलं अंगण बरं या वृत्तीनं परसू वागत होता. आत्ता आपल्या इंदू आजीच्या आग्रहानं तो फक्त दाजी काका आणि अन्नीबरोबर माझघरात जेवायला बसत असे. एकदा काय झालं, इंदू आजी तांब्या घेऊन मागच्या रानात जात होत्या तेव्हा त्यांनी अन्नीच्या हातात कुरमुऱ्याचा लाडे देऊन त्याला चुलीकडे बसवलं आणि घाईघाईने तांब्या घेऊन निघून गेल्या. त्यावेळी परसू तिथे लाकडं फोडत होता आणि थोड्या वेळानं आलेल्या इंदू आजीनं दाराबाहेर थपकून बघितलं तर परसू फोडलेली लाकडं चुलीजवळ ठेवण्यासाठी माझघरात आला होता. तेव्हा त्यांनी ती लाकडं चुलीकडे नीट ठेवली. अन्नीकडे बघितलं तर अन्नी त्याच्याचकडे बघत आपल्या नाकातले शेंबडा सकट तो लाडू खात होता. परसूनं त्याच्याजवळ जाऊन मायेनं त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला, जवळचा फडका घेऊन त्याचं नाक स्वच्छ केलं आणि पुटपुटला की अन्नी, अरे नीट खायचं आणि मोठं व्हायचं आणि बाला आणि आजीला सांभाळायचं तू काय. हे पाहता आणि ऐकता इंदू आजीचे डोळे भरून आले. आमच्या इंदू आजींना कधी सातमाईंच्या वाड्यात यायचं असलं की त्या परसूबरोबर अन्नीला घेऊन येत आणि नंतर त्या दोघांनाही सातमाईंच्या पारावर डोकं ठेवायला सांगत. एकदा माझी आजी इंदू आजीला म्हणाली की इंदू, तू नशीब काढलं, असा गडी तुला मिळाला. इंदू आजी माझ्या आजीला घाईघाईत म्हणाली, आंबे, अगं तो आमचा गडी नाही, माझा थोरला नातू आहे तो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या दाजी काका आणि इंदू आजीमुळे परसूनी आपलं नशीब काढलं आणि परसूमुळे दाजी काकांनी आणि इंदू आजींनी आपलं नशीब काढलं. दाजी काकांच्या रानफुलांच्या त्या मळ्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर आमच्या दाजी काकांचं भलं मोठं कातळाचं शेत होतं. या शेताच्या त्या चौकोनी तुकड्याच्या अगदी मधोमध एक भलं मोठं गोलाकार काळं कुळकुळीत कातळ कासवासारखं त्या जमिनीला घट्ट धरून शिरून पसरलेलं होतं आणि त्या मोठ्या शेताच्या काडा फक्त 2-2 पावलं बाहेर आल्या होत्या. या भल्या मोठ्या कातळामुळे सगळ्या शेताचा तो मोठा तुकडा वाया गेलेला होता. भरीसभर म्हणून त्या कातळाच्या कडेच्या त्या गोलाकार जागेत गावातल्या शेतांचे, घरादारांचे दगडधोंडे खच्चून भरले होते. दाजी काकांनी त्या कातळामुळे त्या शेतजमिनीकडे दुर्लक्ष केलं होतं आणि गावात अशी दुर्लक्ष झालेली जमीन असली की ती लगेच कचरा कोंडी बनते. तेच झालं या कातळाच्या जमिनीचं. आमच्या गावातलं कुठलंही शेत साफ केलं की त्या शेतातले दगडधोंडे, इतर कचरा परसू आणि दाजी काका शिरगुप्पीला गेले की सरळ आणून गावकरी त्या कातळाच्या जमिनीत टाकत असत. कोणाच्या घराची जरा काही दुरुस्ती झाली की झालेला कचरा इथे आणून टाकला जाई. वर्षानुवर्षे हे चालत आलं होतं. आता दाजी काकांच्या आणि परसूच्या लक्षात तो कचरा येत होता, पण ते कोणाकोणाला म्हणून आठवणार. त्यावेळी दाजी काकांनी विचार केला की तसा ह्या कातळाच्या जमिनीचा आपल्याला काही उपयोग नाही आणि मग नंतर त्यांनी त्या गावकऱ्यांच्या दगडधोंडे त्या जमिनीत ओतण्याकडे दुर्लक्ष करून टाकलं. त्यामुळे त्या पडीक जमिनीत आता एवढे दगडधोंडे भरले होते की विचारायची सोय नाही. ती कातळाची जमीन अनेक वर्षांपासून या दगडधोंड्यांनी भरून त्या कातळाच्या चोहोबाजूनं त्या दगडधोंड्यांचा मोठा पेटारा झाला होता आणि कोणा माणसाची तिथे चाहूल नसल्यामुळे आता त्या दगडधोंड्यात अनेक प्रकारचे साप, फुरशी, विंचू यांनी वस्ती केलेली होती. त्या दगडमातीत ते नेहमी वळवळताना दिसत आणि क्षणात एखाद्या दगडाच्या आड खाचे शिरून दिसेनासे होत.
ह्या इथल्या विषारी जीवजंतूंमुळे गावातलं कोणी बैलगाडी घेऊन कचरा टाकायला इथं आलं की बैलगाडीतच उभं राहून चटकन कचरा फेकून निघून जात. पण कुणी तांब्या घेऊन या निर्मनुष्य जागेकडे यायचा नाही. उगाच त्याच्या उघड्या ढोंगणाला काही डसलं तर. आमचा परसूदादा अनेक वेळा दाजी काकांना, इंदू आजींना म्हणाला की कोणीही दगड फोड्याला बोलवूयात, तो कातळ फोडून टाकू, निदान त्यामुळे तिथे मोठी विहीर खणता येईल. त्यावर दाजी काकांचं म्हणणं एकच की जरी त्यांनी दगड फोड्या आणला आणि समजा ते कातळ पार पातळात घुसलेलं असलं तर तिथं पाणी कधीच लागणार नाही, त्यामुळे तो खटाटोप करण्यात काही अर्थ नाही. आणि कातळ फोडलेल्या जमिनीत पीक घेता येत नाही, कारण ती जमीन विशेष पाणी ओढून घेत नाही. पीक आलं तर ते खुरटलेलं येतं. त्यात त्यांच्या स्वतःच्या जमिनी एवढ्या होत्या की ह्या एका जमिनीच्या वाया जाण्यानं त्यांना विशेष फरक पडत नव्हता. मग तो जमिनीतला कातळ फोडायचं काम तसंच राहून गेलं. आता एखादी गोष्ट वेळच्या वेळी केली नाही की ती गोष्ट तशीच राहून जाते, हे खरं आहे. आपल्या सुनांना रहदारी असलेला रस्ता ओलांडून दौलती काकांच्या विहिरीवरनं पाणी आणावं लागतं, म्हणून माझी आजी अनेक वेळा आपल्या पोरांच्या मागे आमच्या गुरांच्या गोठ्याजवळ विहीर खणा म्हणत होती. माझी आजी फक्त ती विहीर खणण्याबद्दल सर्वांशी बोलत होती, पण आमच्या घरच्या लोकांनी कामाच्या गडबडीमुळे त्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं नाही. खोदू की पुढच्या वर्षी असं प्रत्येकजण म्हणत राहिला. मग आजीनी लक्ष दिलं नाही. परिणामी त्या दाजी काकांच्या कातळाच्या जमिनीसारखं आमच्या गोठ्याजवळ विहीर खणायचं काम तसंच राहून गेलं. नंतर एकदा मांजा आणि मंजीच्यामुळे आमच्या वाड्यात माझ्या नावाची सरस्वती विहीर खणली गेली. त्यावेळी आम्हा सगळ्यांना फार मनस्ताप सहन करायला लागला. जर ती विहीर वेळीच बांधली गेली असती तर सगळ्यांचा मनस्ताप वाचला असता. आमच्या दाजी काकांच्या त्या कातळाच्या जमिनीतलं कातळ वेळीच फोडलं गेलं असतं तर माझ्या आजीचा मुंगळ्याबद्दलचा मनस्ताप वाचून मांजरीवाडीतल्या काही वाईट घटना घडल्या नसत्या. पण आता ते बोलून फायदा नव्हता. पुढे त्या शेतातलं कातळ फोडलं गेलं होतं. या सगळ्या घटना मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, पण तुम्ही फक्त धीर धरा. श्रोते हो, हे होतं सौ आयडा बॅरेटो यांच्या 7वां इंच रान या कादंबरीच्या पहिल्या भागातलं प्रकरण. पुढचं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.